विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी विषयाचे प्रकरण 20वे माझं शाळेचं नक्की झालं स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखिका कोठे राहत होती? उत्तर: लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीत राहत होती. आ. झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर: जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. 3. लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करीत होते? उत्तर: लेखिकेचे आईबाबा बोरगावला असलेल्या पालावर जायची तयारी करीत होते. 4. दादा इमीला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हते? उत्तर: दादाला इमीला शाळेत घालायचे होते म्हणून तो तिला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 5. वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले? उत्तर: इमीच्या शाळेत भरायचा ₹1.25 वहिनीकडे नव्हता म्हणून तिने लताक्काकडे पैसे मागितले. प्रश्न क्रमांक 2. कोण कोणास म्हटले ते लिहा. 1. किती दिस हिथं बसून खायचं असे आई अशोकदादांना म्हणाली. 2. चांगली शिकली तर कुठेतरी नोकरी करील. उत्तर: अशोकदादा बाबांना म्हणाला. 3. पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव. उत्तर: अशोकदादा समाला म्हणाला. 4. मुलीचे पूर्ण नाव काय असे शाळेतल्या बाई सुमा वहिनीला म्हणाल्या. 5. तुमच्याजवळ ₹1.25 आहे का? उत्तर: असे सुमा वहिनी लताक्काला म्हणाली. असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दामध्ये लपलेले शब्द शोधा. 1. आजकाल यामध्ये आज, जल, काज, काल हे शब्द लपलेले आहेत. तर 2. घालताना, घाल, लता, ताला, तान, नाल हे शब्द या शब्दामध्ये लपलेले आहेत. 2. माझ्याजवळ यामधील शब्द आहेत माझ्या, माझ, माळ, जमा, जव, जळ, जवळ, मावळ, वळ. आठवण, आठ, आव, आन, वन. प्रश्न क्रमांक 4. फुटकी तुटकी यांसारखे पाठात आलेले जोड शब्द लिहा. 1. बारीक सारीक. 2. आजकाल. 3. मायलेकरं. 4. शोधाशोध ही पाठात आलेले जोड शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 5. धाडकन यांसारखे आणखी शब्द लिहा. उत्तर: काडकन, खाडकन, ताडकन, थाडकन, फाडकन. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.